अंबरनाथ नगरपालिकेत नव्यानं निवडून आलेल्या सभापतीसाठी केबिन तयार करण्याचं काम सुरू करण्यात आलंय। मात्र या 6 केबिनसाठी प्रत्येकी 8 लाख रुपयांची उधळपट्टी केली जाते। जनतेच्या कराच्या पैशातून कोणताही ठराव प्रस्ताव न करता हे ॲडव्हान्स काम केलं जात असल्यानं मनसेनं यावर आक्षेप घेतलाय। अंबरनाथ पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमतानं काही लाडक्या ठेकेदारांचा फायदा करून देण्यासाठी हे काम केलं जात असून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या विरोधात 15 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे शहर उपाध्यक्ष बबलू खान यांनी दिला आहे। काही दिवसापूर्वी सत्तेमध्ये बसणाऱ्या लोकांनी ऑब्जेक्शन उचलला होता की मॅडमचा कॅबिनचं काम चालू आहे, ते लाखो रुपये खर्च करून कॅबिन। तर आता माझं म्हणणं आहे की जे सभापती आता निवडून आलेत 6 किंवा 6-7 सभापती आहे, त्यांचा कॅबिनचं सुद्धा काम चालू आहे। ते 8 लाख रुपये नाही कोणता ठराव नाही कोणती टिप्पणी असंच ॲडव्हान्समध्ये काम चालू आहे। तर त्या जे कॅबिन ते लोक बनवत आहेत ते कॅबिनला खर्च होणारे जे पैसे ते अंबरनाथकरांचे पैसे आहेत ना, ते आम्ही जे टॅक्स भरले आहे तेच पैशाने ते लोक कॅबिन बनवत आहेत। पैशाची उधळपट्टी म्हणजे आता बघा ना, 8 लाख रुपये एक कॅबिनचे तर 6 कॅबिनचे किती पैसे हे जे पैसे जे हे लोक खर्च करतात ते कुठून, म्हणजे हे स्वतःचा खिशाने तर खर्च करणार नाही, म्हणजे ठराव टिप्पणी हे सगळं करून बिल 10-11 लाख रुपयापर्यंत बिल जाणार। हे आपलेच पैसे ना, म्हणजे अंबरनाथकरांचे पैसे ना ते। मग असं वाटतं की 15 ऑगस्टला एक आपण नगरपरिषदेवर एक आंदोलन करू की आता देश आपला स्वतंत्र झाला आहे, पण अंबरनाथ नगरपालिकेत बसणारे भ्रष्ट अधिकारी ह्यांच्यापासून आपल्याला स्वतंत्र कधी भेटणार।